हॅलो सगळ्यांना. आपण पिरियॉडिसिटीचा हा नेक्स्ट व्हिडिओ बघत आहोत. ठीक आहे. यामध्ये सगळ्यात पहिले आपण स्टार्ट करणार आहोत ॲटॉमिक रेडियाबद्दल. ॲटॉमिक रेडिया म्हणजे काय? तर ॲटॉमिक रेडिया इज अ डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स सपोज कन्सिडर केला आपण, हा न्यूक्लियस आहे आणि त्याच्या अराउंड इलेक्ट्रॉन हा आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आहे. ह्या दोघांचा जो डिस्टन्स असणार आहे त्याला आपण काय म्हणतो? ॲटॉमिक रेडिया म्हणतो. ठीक आहे. आता ॲटॉमिक रेडाय जो आहे तो आपल्याला आपण नेहमी काढू शकतो बॉन्डेड ॲटमचं. कधीही आपण फ्री स्टेटमध्ये जे ॲटम्स आहेत त्यांचं ते काढू शकत नाही. याचं रिझन काय आहे ते बघू आपण. ठीक आहे. सो इथे काय स्टेटमेंट आहे? आपलं स्टेटमेंट आहे ॲटॉमिक रेडाय ऑलवेज फाउंड इन द बॉन्डेड ॲटम. कन्सिडर करू आपण की हा न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन जे आहे ते रिव्हॉल्व होत आहेत अराउंड द न्यूक्लियस. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉनचं नेचर वेव्ह आहे, तर कधी असं कंडिशन आहे कधी न्यूक्लियस जो आहे तो इलेक्ट्रॉनच्या दूर असेल, कधी जवळ असेल. म्हणजे फ्री स्टेटमध्ये काय होतंय की न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन जे आहे यांची पोझिशन, न्यूक्लियसची पोझिशन तर फिक्स आहे पण इलेक्ट्रॉन वेव्ह नेचरचा असल्यामुळे तो कधी खूप क्लोज असतो कधी खूप दूर असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. पण जेव्हा आपण बॉन्डेड आयटमची गोष्ट करतो तर इंटरन्यूक्लियर डिस्टन्स आपण डायमीटर जर काढली दोघांची, दोन ॲटमची, आणि हाफ केलं किंवा काही कॅल्क्युलेशन करून आपण ॲटॉमिक रेडियाय काढू शकतो बॉन्डेड ॲटमचं. ठीक आहे. तर बॉन्डेड ॲटमचं रेडियाय काढणं, ॲटॉमिक रेडियाय काढणं इझी आहे कम्पेअर टू फ्री स्टेटवाल्या इलेक्ट्रॉनचं. ठीक आहे. फ्री स्टेटवाल्या ॲटमचं. म्हणून ॲटॉमिक रेडियाय ऑलवेज फाउंड इन द बॉन्डेड ॲटम. कारण इलेक्ट्रॉनचं वेव्ह नेचर असते, सो इट इज डिफिकल्ट टू कॅल्क्युलेट द ॲटॉमिक रेडियाय इन अ फ्री स्टेट. ठीक आहे. आता ॲटॉमिक रेडियाचे 4 टाईप असतात. ठीक आहे. पहिला जो आहे तो आहे आपला कोव्हॅलंट रेडियाय. ठीक आहे. सेकंड आहे वंडरवॉल रेडियाय. थर्ड आहे आपला आयोनिक रेडियाय आणि फोर्थ आहे मेटॅलिक रेडियाय. ठीक आहे. हे 4 आहे. आता सगळ्यात पहिले आपण डिस्कस करू कोव्हॅलंट रेडियाय. ठीक आहे. कोव्हॅलंट रेडियाचे 2 टाईप असतात. एक असते होमोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्यूल. ठीक आहे. A2 टाईपचे मॉलिक्युल्स. आणि दुसरं असते हेट्रोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्यूल, म्हणजे डिफरंट आयटम्स असतील. ठीक आहे. जर आपण होमोन्यूक्लिअर मध्ये बघितलं तर आपण समजू शकतो A2 टाईप म्हणजे सेम टाईपचे मॉलिक्युल्स. ठीक आहे. सेम टाईपचे ॲटम आणि मॉलिक्यूल असलेला. ठीक आहे. तर इथे आपण काय बघणार आहोत की इथे दोघांचा डिस्टन्स जो आहे, ठीक आहे, ए ॲटम आहे तर त्यांचा न्यूक्लियस पासून आउटरमोस्ट साईडला, न्यूक्लियस पासून आउटरमोस्ट साईडला दोघं आपण कंबाईन करू शकतो. फॉर एक्झाम्पल Cl आहे. ठीक आहे. तर इथे काय होत आहे, Cl आणि Cl जस्ट बॉन्ड, दोघांचे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं की ते बॉन्ड तयार करत आहेत पण ते त्यांचा बॉन्ड जो आहे तो कधी ओव्हरलॅप होत नाहीये इथे. ठीक आहे. आणि ही जी बॉन्ड लेंथ दिसत आहे ती काय झाली त्यांची, आपण म्हणू की डायमीटर झाली. तर इथे काय आपण DA लिहू शकतो आणि दोघांचं ऍडिशन काय असणार आहे RA प्लस RB विच इज इक्वल टू 2RA. ठीक आहे. म्हणजे जर आपल्याला रेडियस काढायची असेल, ठीक आहे, तर रेडियस काय होऊन जाईल, रेडियस होऊन जाईल RA इज इक्वल टू DA म्हणजे बॉन्ड लेंथ डिवाइड बाय 2. बरोबर, एवढी होऊन जाईल. आता DAA आणि बॉन्ड लेंथ झालं. ठीक आहे. आता नेक्स्ट कन्सेप्ट काय आपला, होमोन्यूक्लिअर हेट्रोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युलचा. ठीक आहे. तर हेट्रोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युल जे आहे त्यांच्यामध्ये काय होते, डिफरंट ॲटम असतात. डिफरंट ॲटम्स आहेत तर त्यांच्यामध्ये काय असणार आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स असणार आहे. आणि त्याच्यामुळे ते कधी एक 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 जो आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह तो जास्त वाढेल तर ओव्हरलॅपिंग जास्त, इथे ओव्हरलॅपिंग पाहायला मिळते आपल्याला. फॉर एक्झाम्पल HCl घेतला, H आणि Cl मध्ये H हा छोटा साईजचा असेल, Cl मोठ्या साईजचा असेल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे तर तो आपल्याकडे इलेक्ट्रॉनला ओढेल. बरोबर. तर इथे काय होतं, ओव्हरलॅपिंग होते बेसिकली. ठीक आहे. हेट्रोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्यूल मध्ये आपल्याला ओव्हरलॅपिंग पाहायला मिळते. जो ऑब्झर्व केलं तर खरंच त्यांचा जो डिस्टन्स आहे, डायमीटर आहे किंवा बॉन्ड लेंथ आहे ती खरंच RA प्लस RB असणार आहे का? आपण बघू शकतो इथे आपण RA प्लस RA घेतलं होतं कारण दोघांचा डिस्टन्स जो आहे तो प्रॉपर टच केल्यासारखं होतं. पण इथे ओव्हरलॅपिंग करत आहे तर ते असणार आहे का? नाही. ओव्हरलॅपिंग हेट्रोन्यूक्लिअर डायटॉमिक मध्ये सेम असणारच नाही. त्याच्यासाठी काय करतो आपण, फॉर्म्युला यूज करतो, स्टेफेन्सन्स कॉमेकर इक्वेशन. ठीक आहे. तर तो इक्वेशन काय आहे, DA इक्वेशन. ठीक आहे. सो इक्वेशन आहे आपला DAB म्हणजे डायमीटर A आणि B ची विच इज इक्वल टू RA प्लस RB मायनस 0.009 ब्रॅकेटमध्ये मॉडमध्ये आपल्याला दिलाय साय A मायनस साय B. ठीक आहे. साय बी काय, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे. ठीक आहे. आणि याच्यावरून आपण ते हे कॅल्क्युलेट केलं की आपण डायमीटर काढू शकतो. ठीक आहे. डायमीटर कळला, डिवाइड बाय 2 केलं तर रेडियस आपल्याला कळते, ॲटॉमिक रेडियाय कळेल. बरोबर. सो
बेसिकली आपण अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकतो. ठीक आहे. आता इथे काय होतंय की इथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी होमोन्यूक्लियरच्या केसमध्ये सेम आहे. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स झिरो येऊन जाईल, तर ऑटोमॅटिकली हा फॉर्म्युला जो आहे तो काय मिळेल, हाच मिळेल आपल्याला. ठीक आहे. त्या फॉर्म्युलाने दोघांचंही काढता येते. तर आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, डायमीटर काढायचा. आता आपण बघू वंडरवॉल रेडाय. तर वंडरवॉल रेडाय म्हणजे काय होते ते डिस्कस करू आपण आता. तर सेकंड टाईप आहे हा वंडरवॉल रेडाय. तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इथे नोबल गॅस टाईपचे मॉलिक्युल्स असतात आणि त्यांच्यामध्ये जस्ट इंटरॅक्शन असते. ठीक आहे. नोबल गॅसची कोणत्या प्रकारचं बॉन्डिंग नसते, जस्ट इंटरॅक्शन असते. ठीक आहे त्यांची. तर त्यांचा डायमीटर जो आहे तो काय होऊन जाईल, खूप मोठा होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे रेडियस सुद्धा काय असेल यांची जास्त असेल. ठीक आहे. सो हे काय झालं आपलं वंडरवॉल रेडायबद्दल. नेक्स्ट आहे आपली मेटॅलिक रेडाय. ठीक आहे. आता मेटॅलिक रेडायमध्ये काय असते, तर सॉलिड स्टेटमध्ये आपण याची जास्त स्टडी करणार आहोत. ठीक आहे. स्पेशली मेटॅलिक रेडाय म्हणजे मेटल्स असतील. ठीक आहे. लॅटिसमध्ये अरेंज असतील सॉलिड स्टेटमध्ये, जसं आपण बघतो. तर बेसिकली इथे काय होते, ऍटम जे आहे दुसऱ्या ऍटमला जस्ट टच करतात. ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये जस्ट टचिंग टाईपचे मॉलिक्युल्स असतात. ठीक आहे. का लॅटिसमध्ये अरेंज असतात, सॉलिड स्टेटची गोष्ट करत आहोत आपण, तर त्यांची आपण मेटॅलिक रेडाय डिस्कस करतो. ठीक आहे. तर त्यांचा जो डिस्टन्स असणार आहे जस्ट टच केल्यामुळे, ठीक आहे, तो डायमीटर त्याचा डिवाइड बाय 2, तर आपल्याला रेडियस मिळेल. ठीक आहे. तर आता आपण कंपॅरिझन करू वंडरवॉल, कोव्हॅलंट आणि मेटॅलिक. तर वंडरवॉल मध्ये तर माहिती आहे आपल्याला की त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन असते, तर तो डिस्टन्सच खूप दूरचा झाला. तर ठीक आहे. त्यांचा रेडियाय काय असेल, खूप दूर मोठा साईजचा असेल. ठीक आहे. सो रेडाय वंडरवॉलचं काय जास्त असते कम्पेअर टू मेटॅलिक आणि कोव्हॅलंट. मेटॅलिक मध्ये काय जस्ट टच आहेत ते, आणि कोव्हॅलंट मध्ये ओव्हरलॅपिंग आहे. ओव्हरलॅपिंग डिस्टन्स काय असतो, कमी होऊन जाईल रेडियसचा. बरोबर. आता ॲटॉमिक रेडाय सगळ्यात कमी कोणाचा, कोव्हॅलंटचा, त्याच्यापेक्षा जास्त मेटॅलिकचा, आणि सगळ्यात जास्त असणार आहे वंडरवॉलचा. ठीक आहे. नेक्स्ट आहे आयोनिक रेडाय बद्दल. ठीक आहे. आता आयोनिक रेडाय बद्दल बघू आपण. आयोनिक रेडाय मध्ये आपल्याला माहित पाहिजे की आयन्स कसे फॉर्म होतात. सपोज आपला कंपाऊंड आहे ए, याचे आयन्स कसे होतात, आयदर तो इलेक्ट्रॉन लॉस करेल किंवा इलेक्ट्रॉन गेन करेल. ठीक आहे. जर इलेक्ट्रॉन लॉस करत आहे तर तो केटायन मध्ये कन्वर्ट होईल, आणि जर इलेक्ट्रॉन गेन करत आहे तर तो अनायन मध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे. आणि अशा फॉर्मने काय होणार आहे, अशा प्रकारे ते आयन्स मध्ये कन्वर्ट होतील. ठीक आहे. हा झाला कटायन, हा झाला आपला अनायन. ठीक आहे. त्यांनी इलेक्ट्रॉन गेन केला तर काय, तर अनायन फॉर्म झाला, इथे मायनस चार्ज झाला, आणि त्यांनी इलेक्ट्रॉन लॉस केला तर काय तयार झालं, कॅटायन फॉर्म झालं. ठीक आहे. आता जर याचं ऑर्डर काढायचं असेल, ठीक आहे, म्हणजे बेसिकली आपल्याला 3 गोष्टी मिळाल्या. एक ए प्लस मिळालं, ठीक आहे, ए मिळालं, आणि ए मायनस मिळालं. बरोबर. याचा जर आपल्याला ऑर्डर विचारला, ऑर्डर ऑफ रेडाय विचारलं, तर काय येणार याचं ऑर्डर, तर आपल्याला माहित पाहिजे साईज. बरोबर. आता इथे काय आहे, इथे जर आपण ऑब्झर्व केलं, हे तर न्यूट्रल आहे. ठीक आहे. म्हणजे याचा पर्टिक्युलर साईज असेल, कमी जास्त होणार नाही. इथे काय झालं, इलेक्ट्रॉन ऍड झालं, त्याच्यामुळे त्याचे शेल वाढेल. शेल वाढेल तर साईज काय होऊन जाईल, इन्क्रीज होऊन जाईल. तेच कटायनच्या केसमध्ये काय, एक इलेक्ट्रॉन लॉस झाला तर तो काय होईल, त्याचा जो ओरिजिनल शेप आहे त्याच्यापेक्षा तो छोटा होऊन जाईल. म्हणजे साईज आपल्याला कळलं. बरोबर. त्यांचा मग साईज नुसार आपण त्यांचा डिस्टन्स सांगू शकतो. रेडियस कोणाची सगळ्यात जास्त असेल, तर अनायन जी आहे त्याची रेडियस काय असते, खूप जास्त असते. ठीक आहे. त्यानंतर कोणाची असते, त्यानंतर न्यूट्रलची असते, आणि मग असते आपली केटायनची. ठीक आहे. सो हा ऑर्डर जो आहे तो काय करायचा, लक्षात ठेवायचा. ठीक आहे. कारण इथे काय झालंय, अनायन मध्ये इलेक्ट्रॉन ऍड झालाय, तर त्याच्यामध्ये काय झालं, इलेक्ट्रॉन एक ऍड झाल्यामुळे इलेक्ट्रॉनचं काय झालं, रिपल्शन झालं, आणि त्यांचा साईज वाढला, त्याच्यामुळे ह्याचा साईज सगळ्यात जास्त असेल. ठीक आहे. हे झालं कम्पॅरिझन. आता जर आणखी समजून घ्यायचं असेल प्रॉपर, ठीक आहे, तर आपण कन्सिडर करू इथे की हा हा सपोज आहे ए प्लस. ठीक आहे. ए प्लस आहे. ठीक आहे. ए प्लस, ए, आणि ए मायनस. ऑर्डर कसा असणार आहे आपल्याला माहिती आहे. एकदा आणखी जस्टिफाय करून घेऊ आपण. ठीक आहे. तर आपण कन्सिडर केले की सगळ्यांमध्ये 10 प्रोटॉन आहेत. ठीक आहे. 10 प्रोटॉन, 10 प्रोटॉन. आता 10 प्रोटॉन आहे तर इथे 10च इलेक्ट्रॉन असतील, कारण न्यूट्रल आहे. पण जसं एक इलेक्ट्रॉन ऍड झाला तर हा काय झाला, 11 इलेक्ट्रॉन झाला. बरोबर. इथे काय झालं, एक इलेक्ट्रॉन लॉस झाला, म्हणजे इथे 9 इलेक्ट्रॉन झाले. तर इथे 10 प्रोटॉन जो आहे ते 9 इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करत आहेत. तर म्हणून काय होऊन जाईल, त्यांचं अट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल तर त्यांचा साईज जो आहे तो काय होऊन जाईल, रिड्यूस होऊन जाईल.
इथे 10 प्रोटॉन 10 इलेक्ट्रॉनला आहे म्हणून याचा साईज प्रॉपर मेंटेन आहे, पण इथे 10च प्रोटॉन आहेत आणि 11 इलेक्ट्रॉनला काय करायचं, त्याला कंट्रोल करायचंय. तर हे कुठेतरी जास्त झालं की प्रोटॉन कमी इलेक्ट्रॉन असतं आणि म्हणून इलेक्ट्रॉन जो आहे तो प्रोटॉनच्या कंट्रोलमध्ये राहील असं नाहीये, रिपल्शन वाढेल तिथे. कारण आपण ऑलरेडी याच्याबद्दल शिकलो, ठीक आहे, झेड इफेक्ट मध्ये, की इथे काय होते, आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन जो आहे आणि न्यूक्लियस जो आहे त्यांचं इंटरॅक्शन काय होते, कमी होते. कारण इलेक्ट्रॉन जे आहे त्यांच्यासोबत काय करतात, रिपल्शन करतात. ठीक आहे. तर हा जो 10 प्रोटॉन आहे तो 11 इलेक्ट्रॉनला तितकं कंट्रोल करू शकणार नाही आणि त्याच्यामुळे काय होईल, साईज वाढेल. ठीक आहे. तो आपण अशा प्रकारे सुद्धा समजू शकतो की का बरं साईज वाढते. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, पिरियॉडिक टेबल मध्ये ऍक्च्युली रेडियसचा काय ट्रेंड असते ते आपल्याला समजून घ्यायचं. ठीक आहे. एवढं सगळं जस्ट कन्सेप्ट होतं, पण आपल्याला ऍक्च्युली पिरियॉडिक टेबल मध्ये, कारण पिरियॉडिसिटी चॅप्टर नाही म्हणजे आपल्याला पिरियॉडिक टेबलच्या नुसारच रेडियस समजून घ्यायचे, बरोबर, की काय ट्रेंड असते म्हणून. तर जनरल ट्रेंड आपण डिस्कस करणार आहोत, मग एक्सेप्शन वगैरे पण डिस्कस करू. ठीक आहे. तो रेडियसचा आपण काय करणार आहोत, ट्रेंड समजून घेणार आहोत. जनरल ट्रेंड आहे हा. ठीक आहे. तर जनरली काय होते, जेव्हा आपण लेफ्ट पासून राईट कडे जातो पिरियॉडिक टेबल मध्ये, ठीक आहे, लेफ्ट पासून राईट कडे जातो, तर काय होते, ऍटॉमिक साईज जो आहे, ठीक आहे, ऍटॉमिक साईज तो होते डिक्रीज. आणि जर ऍटॉमिक साईज जर डिक्रीज झाला याचा अर्थ काय, की तिथे झेड इफेक्ट काय आहे, जास्त आहे आणि त्याच्यामुळे साईज जो आहे तो काय होते, डिक्रीज होते, बरोबर. ते जेव्हा आपण साईज डिक्रीज झाला म्हणजेच आपला रेडियस काय झाला, रेडियस कमी झाला, बरोबर. नेक्स्ट आहे की लेफ्ट टू राईट गेलं, आपण टॉप टू बॉटम पण जाऊ शकतो. जेव्हा आपण टॉप टू बॉटम जातो तेव्हा काय होतं, टॉप टू बॉटम मध्ये ऍटॉमिक साईज जो आहे, ठीक आहे, तो काय होते, इन्क्रीज होते. ऍटॉमिक साईज इन्क्रीज झालं, का बरं इन्क्रीज होते, कारण नंबर ऑफ शेल जे आहेत, नंबर ऑफ शेल इन्क्रीज होतात आणि नंबर ऑफ शेल म्हणजे ऍटॉमिक साईज इन्क्रीज, आणि ऍटॉमिक साईज इन्क्रीज म्हणजे आपला रेडियस जो आहे ऍटमचा त्याचा पण तो काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. आता प्रॉपर ग्रुप वाईज स्टडी करू आपण, हे जनरल टर्म समजून घेतले. आता आपण ग्रुप वाईज स्टडी करू. सो जेव्हा आपण ग्रुप वाईज स्टडी करतो, ठीक आहे, ग्रुप वाईज जेव्हा आपण स्टडी करत आहोत, तर इथे आपण ग्रुप घेतला, ग्रुप 1 आणि ग्रुप 2. ठीक आहे. आता जेव्हा आपण टॉप टू बॉटम जातो, ठीक आहे, जेव्हा आपण टॉप टू बॉटम जातो तेव्हा काय होते, ऍटॉमिक साईज जो आहे, ठीक आहे, किंवा ऍटॉमिक रेडाय काय होणार आहे, इन्क्रीज होत जातो. ठीक आहे. ऍटॉमिक साईज इन्क्रीज होत आहे कारण शेल इन्क्रीज होत आहे, बरोबर, आणि ऍटॉमिक साईज इन्क्रीज म्हणजे ऍटॉमिक रेडाय इन्क्रीज. पण इथे काय होते, इथे आपल्याला चेंज पाहायला मिळते. ठीक आहे. इथे आपल्याला काय पाहायला मिळते, चेंज पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. तो चेंज काय आहे की सेशियम टू फ्रान्सियम जे आहे किंवा बेरियम टू रेडियम जे आहे त्याचा ऍटॉमिक साईज जो आहे तो काय होतो, डिक्रीज होतो. ठीक आहे. आता असं काय असतं रिझन, तर रिझन असं आहे, पिरियॉडिक टेबलमध्ये सेशियम नंतर एफ ब्लॉक एलिमेंट येतात. ठीक आहे. एफ ब्लॉक एलिमेंट येतात म्हणजे इथे एफ सबशेल येते आणि एफ शेल, इथे एफ सबशेल जे आहे ते काय करते, एफ सबशेल जे आहे ते पुअर शिल्डिंग दाखवते. पुअर शिल्डिंग, आता शिल्डिंग वर्ड आला, आपण एकदा शिल्डिंग इफेक्ट प्रॉपर समजून घेऊ म्हणजे हा कन्सेप्ट काय तो समजून जाईल. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले आपण शिल्डिंग इफेक्ट समजून घेणार आहोत. काय असतं शिल्डिंग इफेक्ट. सो बेसिकली शिल्डिंग किंवा स्क्रीनिंग इफेक्ट जो आहे, ठीक आहे, कन्सिडर करू आपण हा न्यूक्लियस आहे. ठीक आहे. आता ह्या न्यूक्लियसच्या अराउंड काय शेल आहेत आणि शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. तर इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन काय करतात, एक त्यांनी काय केलं, एक शील्ड तयार केली. ठीक आहे, न्यूक्लियससाठी. आणि ह्या शील्डमुळे हा न्यूक्लियस ह्या इलेक्ट्रॉनच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकत नाहीये, त्याला अट्रॅक्ट करू शकत नाहीये आपल्याकडे. ठीक आहे. अट्रॅक्शन त्यांचं फेल झालंय, का बरं, कारण इनर इलेक्ट्रॉननी एक शील्ड क्रिएट केली, ज्यामुळे काय होतंय, हा पॉझिटिव्ह न्यूक्लियस इलेक्ट्रॉनला आपल्याकडे उडू शकत नाहीये. आणि जर तो उडू शकत नसेल तर झेड इफेक्ट काय होऊन जाईल, झेड इफेक्ट कमी होऊन जाईल, बरोबर. न्यूक्लिअर इफेक्ट कमी होऊन जाईल आणि जर इफेक्ट कमी झाला तर हा इलेक्ट्रॉन फ्री आहे, तर हा काय करेल, ऍटॉमिक साईज इन्क्रीज करेल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की शिल्डिंग हे काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे झेड इफेक्टला आणि ऍटॉमिक साईजला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे. आता शिल्डिंग इफेक्ट असं का बरं करते, हे पुअर शिल्डिंग वगैरे आपण जे मगाशी वर्ड पाहिला तो नेमका काय आहे ते आता समजून घेऊया. ठीक आहे. जर आपण शिल्डिंग बघितली की कोण जास्त शिल्ड करू शकते, तर एस ब्लॉक एलिमेंट जे आहेत किंवा एस सबशिल जे आहेत ते काय करेल, जास्त जास्त शिल्ड करतात, कारण त्याचा शेप जो असतो तो कसा असतो, स्पेरिकल, तो न्यूक्लियसचा पूर्ण कव्हर करू शकतो म्हणून हा जास्त शिल्ड करतो. त्यानंतर पी ब्लॉक येते, डंबेल शेप, तो त्याच्यापेक्षा थोडा कमी करतो. डबल डंबेल शेप येते, डी ब्लॉक, डी सबशेल, ते काय करतात, ते त्याच्यापेक्षा आणखी कमी करतात. आणि एफ सबशेल जे आहे त्यांचं शेप जे आहे ते कसं असते, कॉम्प्लेक्स शेप असते. कॉम्प्लेक्स शेप असल्यामुळे काय होणार आहे, इथे इथे शिल्डिंग जी असते ती काय होते, खूप पुअर. आणि जर शिल्डिंग खूप पुअर आहे म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहेत खूप
खूप कमी एक काय म्हणू आपण वॉल क्रिएट करू शकत आहे अराउंड द न्यूक्लियस, तर ॲटॉमिक साईज काय होऊन जाईल, ॲटॉमिक साईज डिक्रीज होऊन जाईल, कारण न्यूक्लियस जो आहे तो लास्ट इलेक्ट्रॉनला इझिली अट्रॅक्ट करेल आणि त्यालाच आपण लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. तर स्पेशली एफ ब्लॉक एलिमेंटमध्ये शिल्डिंग खूप पुअर होते. आपण ऑर्डर बघितला, पुअर होते म्हणजे काय की झेड इफेक्ट खूप जास्त वाढते आणि झेड इफेक्टिव्ह न्यूक्लियसचा वाढला तर तो लास्ट इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढेल आणि त्याच्यामुळे ॲटॉमिक साईज डिक्रीज होईल आणि त्यालाच आपण लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. जर आपण पेनिट्रेशन पॉवर बघितली, ठीक आहे, पेनिट्रेशन पॉवरचं डिस्कस केलं, तर एस जो आहे तो न्यूक्लियसच्या अंदर पेनिट्रेट होतो, पी आणि डी आणि एफ सगळ्यात कमी होतो आपला एफ. ठीक आहे, तर काय होतंय की इथे आपल्याला जो आहे एफ पासून एस पर्यंत काय होते पेनिट्रेशन पॉवर इन्क्रीज होत आहे. ठीक आहे, एफ पासून एस कडे पेनिट्रेशन पॉवर इन्क्रीज होत आहे. तर हा रिझन असते बेसिकली. इथे जो आपण मगाशी बघितलं की सेशियम आणि फ्रेंशियम मध्ये सेशियमचं साईज का बरं इन्क्रीज होते, ऍक्च्युली व्हायला काय पाहिजे होतं, सेशियम जो आहे आपण टॉप टू बॉटम काय म्हटलं साईज जो आहे तो इन्क्रीज, तर ऍक्च्युली कोणाचा साईज जास्त व्हायला पाहिजे होतं, फ्रान्सियमचा. आणि इथे सुद्धा कोणाचा साईज जास्त असायला पाहिजे होता, याचं जास्त असायला पाहिजे होतं, पण असं होत आहे का, नाही. तर असं का बरं नाही होत आहे, कारण यांच्या मधात काय होते, फ्रॅन्शियम टू सेशियम इथे काय होते, पिरियॉडिक टेबलमध्ये एफ ब्लॉक एलिमेंट असतात, म्हणजे एफ सबशेल असेल त्यांच्याजवळ आणि एफ सबशेल काय करते, पुअर शिल्डिंग. जर तो पुअर शिल्डिंग करत असेल तर ॲटॉमिक साईज काय होईल, डिक्रीज होईल, कारण झेड इफेक्टिव्ह वाढते, तो लास्ट इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढते, त्यांच्यामुळे काय होणार आहे, त्यांचा साईज जो आहे तो काय होतो, डिक्रीज होतो. सो झेड इफेक्टिव्ह इन्क्रीज झाल्यामुळे ॲटॉमिक साईज काय होते, डिक्रीज होते आणि म्हणून आपल्याला हा ऑर्डर पाहायला मिळतो. ठीक आहे, सो हे काय करायचं, टॉप टू बॉटम आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, बरोबर. फर्स्ट सेकंड ग्रुप डिस्कस झाला, आता आपण थर्ड टू 12th ग्रुप डिस्कस करू. ठीक आहे, म्हणजे 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज मध्ये काय होतं ते समजून घेऊ. ऑब्व्हियसली आपण डाऊन टू ग्रुप चाललो, म्हणजे टॉप पासून बॉटम पर्यंत जर आपण जात असेल, ठीक आहे, तर आपलं काय ठरलंय की टॉप टू बॉटम जे आहे ॲटॉमिक साईज काय इन्क्रीज होते, म्हणजे ॲटॉमिक रेडाय काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, बरोबर. म्हणजे इथे काय झालं, ॲटॉमिक साईज काय होत आहे, सगळीकडे इन्क्रीज होत आहे, बरोबर, जेव्हा आपण टॉप टू बॉटम जातो. ठीक आहे, सेम इथे पण काय होऊन जाईल, साईज इन्क्रीज होऊन जाईल. पण इथे काय होते, इथे यांचा साईज जो आहे तो सगळ्यांचा काय असतो, कम्पेरेबल असतो. यांचा साईज जो आहे तो काय असतो, कम्पेरेबल. आता याचं सुद्धा काय असणार, एक प्रॉपर रिझन असेल की का बरं यांचा साईज कम्पेरेबल आहे. ठीक आहे, तो डिस्कस करून घेऊ आता आपण. तर इथे इथे ठीक आहे, स्पेशली इथे आपल्याला काय मिळते, इथे आपली लॅन्थेनाइट ऍक्टिनाइट सिरीज चालू होते, म्हणजे एफ ब्लॉक इथून स्टार्ट होतो. ठीक आहे, जिथे किती एलिमेंट असतात, 14 एलिमेंट असतात. ठीक आहे, इथे आपल्याला जो मिळेल, ठीक आहे, एलिमेंट त्याच्यात किती मिळतात, 14 एलिमेंट मिळतात आणि 14 एलिमेंट मिळतात. आता एफ ब्लॉक आहे म्हणजे याच्यात काय असणार आहे, इन्क्लूड असेल एफ सबशेल इन्क्लूड असेल. ठीक आहे, आता एफ सबशेल आहे म्हणजे नक्कीच काय असणार आहे, इथे पुअर शिल्डिंग असेल. ठीक आहे, काय पुअर शिल्डिंग. आणि जर पुअर शिल्डिंग असेल तर काय असतं, आपला झेड इफेक्टिव्ह जो आहे तो काय होतो, इन्क्रीज होतो. आणि झेड इफेक्टिव्ह इन्क्रीज झाला तर ॲटॉमिक साईज काय होते, ॲटमचा साईज जो आहे तो डिक्रीज होतो, म्हणजे ॲटॉमिक रेडाय पण काय होऊन जाईल, डिक्रीज होऊन जाईल, बरोबर. तर याला आपण काय म्हणतो, पुअर शिल्डिंग जी होतं त्याच्यामुळे ॲटॉमिक साईज डिक्रीज होतो, त्याला आपण म्हणतो लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शन. लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शन. सो बिकॉज ऑफ द लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शन, ठीक आहे, आपला साईज इन्क्रीज होण्याच्या ऐवजी काय होऊन जातो, डिक्रीज होऊन जातो, बरोबर. ॲटॉमिक साईज काय होऊन जाते, ॲटॉमिक साईज डिक्रीज होऊन जाते. ठीक आहे, आणि ॲटॉमिक साईज डिक्रीज झालं, ठीक आहे, तर इथे काय होऊन जाईल, इथे आपण जर कम्पेअर करत आहोत की काय व्हायला पाहिजे होतं, इन्क्रीज व्हायला पाहिजे होतं, तर इथे काय झालं, डिक्रीज झाला, तर ऑलमोस्ट यांच्या इक्वलच येऊन जाईल. ठीक आहे, यांच्या इक्वल म्हणजे ऑलमोस्ट आपण काय म्हटलं, नंतर त्याच्यानंतर काय होतं की डी ब्लॉक सॉरी एफ ब्लॉक इन्क्लूड झाल्यामुळे आणि एफ ब्लॉकचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे पुअर शिल्डिंग होते आणि पुअर शिल्डिंगमुळे झेड इफेक्टिव्ह इन्क्रीज होतो, ॲटॉमिक साईज डिक्रीज होतो, त्यामुळे त्यांचा साईज जो आहे तो काय कम्पेरेबल आहे. म्हणजे ॲटॉमिक रेडायचा ऑर्डर बघितला तर काय आहे, तो ऑर्डर काय असणार आहे, 3D, 4D आणि 5D. डाऊन द ग्रुप तर ॲटॉमिक साईज इन्क्रीज व्हायला पाहिजे, पण त्यानंतर लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शनमुळे इथे काय होतं, इथे कम्पेरेबल यांचा साईज जो आहे तो काय असतो, ॲटॉमिक रेडियाचा कम्पेरेबल असतो. ठीक आहे, कारण इथे जवळजवळ टोटल 14 एलिमेंट लॅन्थेनाइट मध्ये येतात. ठीक आहे, तर इथे कम्प्लीट यांना काय म्हणतात, कव्हर करते, म्हणजे सगळेचे सगळेच काय असतील, कम्पेरेबल असतील. ठीक आहे, सो हे रिझन झालं आपल्या लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शनचं. ठीक आहे, आता आपण ग्रुप 13 पासून बघू, 18 पर्यंतचे काय असणार आहे, म्हणजे आपण 13 जरी डिस्कस केलं तरी पूर्ण 18 पर्यंत आपण तेच राहणार आहे. ठीक आहे, सो आता आपण ग्रुप 13 डिस्कस करू. ठीक आहे, ग्रुप काय असते ग्रुप 13 मध्ये, बैगन, आलू, गाजर, इन, थैला. ठीक आहे, हा आहे आपला. आता यामध्ये काय असते,
की आपलं एक्सपेक्ट काय इथे पण टॉप टू बॉटमच जाते ना, हे शेवटी टॉप टू बॉटम जाते आणि टॉप टू बॉटम जेव्हा जाईल ऍटॉमिक साईज काय होते, ऍटॉमिक साईज इन्क्रीज होते. म्हणजे आपण एक्सपेक्टेड काय करतो, तर इथे असेल बेरिलियम, मग ॲल्युमिनियम, गॅलियम इन थॅला. ठीक आहे, अशा प्रकारचं ऑर्डर आपण एक्सपेक्ट करत होतो, पण ऍक्च्युअल मध्ये हा असं होत नाही. ठीक आहे, ऍक्च्युअल कसं असते, ऍक्च्युअल मध्ये इथे काय असणार आहे, इथे ऍक्च्युअल मध्ये जेव्हा आपण बघतो तर ऑर्डर कसा असते आपला, ऑर्डर असते आपला हा तर जसा तसा राहील. इथे काय होते, इथे चेंज होते. इथे गॅलियम पहिले येते, ठीक आहे, आणि मग येते आपलं ॲल्युमिनियम. का बरं गॅलियमचा साईज जो आहे तो कमी झाला ॲल्युमिनियम पेक्षा, तर याचं रिझन जे आहे, जेव्हा आपण ॲल्युमिनियम टू गॅलियम मध्ये जातो, ठीक आहे, इथे काय होतंय, इथे जेव्हा आपण जातो ना, तर इथून ऍक्च्युली डी ब्लॉक, डी सबशेल स्टार्ट होते. ठीक आहे, डी सबशेल स्टार्ट होते. ठीक आहे, आणि जर डी सबशेल असेल तर डीचं काय असते, डबल डबल शेप असते, म्हणजे तिथे पण काय कुठेतरी पुअर शेल्डिंगच आहे. ठीक आहे, तर बिकॉज ऑफ द पुअर शेल्डिंग म्हणजे डी कॉन्ट्रॅक्शनमुळे, ठीक आहे, डी ब्लॉकचं कॉन्ट्रॅक्शनमुळे काय होते, ॲटॉमिक साईज जो आहे तो काय होतो, अल्युमिनियम पेक्षा डिक्रीज होतो, म्हणजे गॅलियमचा साईज जो आहे तो काय होतो, डिक्रीज होतो, आणि म्हणून आपल्याला हा ऑर्डर आपण फॉलो करतो. ठीक आहे, बाकी इथे तर डिक्रीज झालं, मग त्यानंतर जो आहे ऑर्डर काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे, सो असा ऑर्डर आपला असणार आहे. ठीक आहे, आता आपण ग्रुप वाईज इतक्या वेळेस डिस्कस करत होतो, आपल्याला पिरियड वाईज सुद्धा पाहावं लागेल की ऍटॉमिक रेडाय कसं असणार आहे, कारण टॉप टू बॉटम ठीक आहे, समजलं की टॉप टू बॉटम जेव्हा जेव्हा जातो काही एक्सेप्शन्स आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत, पण आता आपल्याला लेफ्ट टू राईट पण जायला पाहिजे की काय चेंजेस होतात. ठीक आहे, सो आता आपण काय बघणार आहोत, पिरियड वाईज स्टडी बघणार आहोत. ठीक आहे, सो हा आपला लिहून घेऊ आपण, पिरियड वाईज स्टडी, वाईज स्टडी. ठीक आहे, पिरियड वाईज स्टडी मध्ये काय होते, जसं आपण घेतलं सायन्स टीचर 3D सिरीज घेतली आपण. ठीक आहे, व्हेरी क्रुएल मांगे फी को नी क्यू झी. ठीक आहे, ही 3D सिरीज आहे आपली. इथे काय असते, D1 असते, हा आपला D2, D3, D4, D5, D6, D7, D8, D9 आणि हा आपला D10. ठीक आहे, आता टॉप आपण काय जातो, लेफ्ट टू राईट जातो, बरोबर. ही काय आपली लेफ्ट साईड आणि ही आपली राईट साईड. म्हणजे आपल्याला सांगायचं की जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो ऍटॉमिक रेडायचं काय होते, तर जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो ऍटॉमिक साईज जो असते, ठीक आहे, ऍटॉमिक साईज डिक्रीज होते, म्हणजेच ऍटॉमिक रेडाय पण काय होणार आहे, ऍटॉमिक रेडाय पण डिक्रीज होऊन जाईल, बरोबर. पण इथे काय होतं, एक्सेप्शन असतात. आता एक्सेप्शनचं बघू काय असते. ठीक आहे, याला आपण ग्राफनी समजून घेतो. ठीक आहे, हा आपला ग्राफ. ठीक आहे, आता ग्राफ मध्ये आपल्याला इथे एक साइडला आपण घेतला ऍटॉमिक रेड आहे, ऍटॉमिक रेड आहे, आणि इथे आपण घेतला ऍटॉमिक नंबर, ऍटॉमिक नंबर. काय पाहायला मिळते आपल्याला, ठीक आहे, इथून आपल्याला पाहायला मिळते की खाली काय होतंय, जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो ऍटॉमिक साईज जो आहे तो डिक्रीज होते अप टू MN. ठीक आहे, मॅग्नीज पर्यंत ऍटॉमिक साईज काय होते, डिक्रीज होते. त्यानंतर निकेल पर्यंत तो कॉन्स्टंट असतो. ठीक आहे, आणि मग सडनली काय होतो, इन्क्रीज होतो. ठीक आहे, काय होतं, ऍटॉमिक साईज इन्क्रीज होते. म्हणजे काय झालं, इथे इथे आपलं झालं कॉपर आणि इथे आपलं काय झालं, झिंक. ठीक आहे, तर आपण काय ऑब्झर्व केलं ग्राफनी, आपण हे ऑब्झर्व केलं की हा जो ग्राफ ऍक्च्युली लक्षात पण ठेवायचं आपल्याला की कसं चेंज इथे पाहायला मिळतंय. काय होत आहे की टॉप आपण जेव्हा लेफ्ट टू राईट जातो ऍटॉमिक साईज काय होत आहे, डिक्रीज होत आहे. कुठपर्यंत डिक्रीज होत आहे, तर MN पर्यंत तो डिक्रीज होतो. त्यानंतर MN टू निकेल तो काय होतो, कॉन्स्टंट होतो, आणि मग सडनली काय होतं, इथून झिंक पर्यंत तो इन्क्रीज होतो. ठीक आहे, आता असं का बरं होतंय, तर याचं रिझन काय आहे, की जेव्हा आपण हा वाला जेव्हा आपण बघत आहोत, ठीक आहे, की इथून आपण MN पर्यंत जेव्हा आपण पोहोचत आहोत, ठीक आहे, तेव्हापर्यंत इथे काय होतं, झेड इफेक्टिव्ह जो आहे, बेसिकली झेड इफेक्टिव्ह हा ग्रेटर होतो इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन पेक्षा. नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण ऍटमचा साईज डिक्रीज होत आहे ना, तर आपला न्यूक्लिअर चार्जचा इफेक्ट जो आहे तो काय होतो, डॉमिनंट होतो, आणि तो काय करतो, लास्ट इलेक्ट्रॉन आपल्याकडे
ओढू शकतो आणि त्याच्यामुळे काय होतं, साईज ॲटॉमिक साईज काय होते, डिक्रीज होते. तेच जेव्हा आपण Mn टू निकेल जातो, ठीक आहे, तर इथे काय होते, झेड इफेक्टिव्ह जो आहे तो इज इक्वल टू असतो, ऑलमोस्ट इक्वल असतो इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन पेक्षा. ठीक आहे. आणि इकडे काय होते, इकडे ऍटॉमिक साईज इन्क्रीज होत आहे. बरोबर, सडनली इथे काय पाहायला मिळतं आपल्याला, ऍटॉमिक साईज इन्क्रीज होत आहे. तर याचा अर्थ काय की इथे झेड इफेक्ट जो आहे तो डिक्रीज होत आहे आणि तो कोण जास्त होत आहे, ते इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन जास्त होत आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनचं रिपल्शन. तर लक्षात काय ठेवायचं की एम एन पर्यंत काय होत आहे, डिक्रीज होत आहे. ठीक आहे, एम एन पर्यंत डिक्रीज होत आहे. ठीक आहे, एम एन टू निकेल जे आहे ते काय होते, कॉन्स्टंट असते आणि निकेल पासून कॉपर पर्यंत इन्क्रीज होते. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तशा प्रकारे पिरियड वाईज आपण बघितलं कशाचा, ॲटॉमिक रेडायचं. आता आपण बघू आयोनिक रेडायबद्दल. ठीक आहे, न्यू टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत, आयोनिक रेडाय. ठीक आहे, आता आयोनिक रेडायचं कसं, तर आपल्याला माहिती आहे आयन्स दोन टाईपचे असतात, एक कटायन एक अनायन. ठीक आहे, आपण सपोज कन्सिडर केलं ए हा अनायन आहे, ए आहे आपल्याकडे न्यूट्रल आणि एक आहे कटायन. ठीक आहे, तर आयोनिक रेडाय कोणाची जास्त असेल, ऑब्व्हियसली एक इलेक्ट्रॉन जास्त आल्यामुळे शेलमध्ये तो जास्त इन्क्रीज होईल, शेल साईज वाढेल, म्हणजे अनायन सगळ्यात जास्त साईजचा असेल, मग न्यूट्रल असेल आणि मग सगळ्यात स्मॉल साईजचा असेल कटायन. ठीक आहे, आता आपण एक्झाम्पलनी समजून घेऊया. ठीक आहे, एक एक्झाम्पल डिस्कस करू. फॉर एक्झाम्पल काय आपल्याकडे N3- आहे, O2- आहे, F- आहे, Na+ आहे, Mg2+ आहे आणि Al3+ आहे आपल्याकडे. ठीक आहे, आता आपल्याला सांगायचं की कोणाचा साईज जो आहे तो जास्त असणार आहे. ठीक आहे, ही कंडिशन जी आहे ती आयसो इलेक्ट्रॉनिकची आहे. कसं कळलं, तर आपण याची इलेक्ट्रॉन काउंट करू. किती आहे, नायट्रोजनचे 7 इलेक्ट्रॉन असतात प्लस 3 इलेक्ट्रॉन होऊन जातील. ठीक आहे, ते होऊन जातील 10 इलेक्ट्रॉन. इथे ऑक्सिजन जवळ किती असतात, 8 इलेक्ट्रॉन आणि 2- आहे म्हणजे 2 ऍड करू तर हे होऊन जातील आपले 10 इलेक्ट्रॉन. फ्लोरीनचं किती असते, इलेक्ट्रॉन 9 असते, +1 करू तर 10 इलेक्ट्रॉन होऊन जातील. इथे काय करू, +1 आहे, 1+ आहे ना, म्हणजे 1 मायनस करू, 11 - 1 किती होऊन जाईल, 10 होऊन जाईल. Mgचं किती असते, 12 इलेक्ट्रॉन असतात, तर काय जाईल 12 - 2 10 इलेक्ट्रॉन. आणि हे काय झालं, 13 झालं, 13 - 3 तर हे पण काय झालं, 10 इलेक्ट्रॉन झाले. ते सगळे काय आयसो इलेक्ट्रॉनिक आहे. बरोबर, सगळ्यांचे इलेक्ट्रॉन सेम आहे. आता जर इलेक्ट्रॉन सेम असतील तर आपण कसं कसं डिफरन्शिएट करणार आहोत ते बघू आपण. ठीक आहे, सो इथे काय करणार आहोत आपण, एक ट्रिक लक्षात ठेवून. सो ट्रिक अशी आहे की आयोनिक रेडाय जी आहे, ठीक आहे, आयोनिक रेडाय हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो निगेटिव्ह चार्जला. जिथे निगेटिव्ह चार्ज असेल त्याची आयोनिक रेडाय जास्त असेल आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो पॉझिटिव्ह चार्जला. ठीक आहे, हे आपण ऑलरेडी पाहिलंय. ठीक आहे, तर आपण काय करू, याचा यूज करून आपण आपला बघू ऑर्डर कसं आहे. ठीक आहे, सो ऑर्डर आपल्याला काय बघायचं आहे, ज्याचा निगेटिव्ह चार्ज जास्त. आता निगेटिव्ह चार्ज ह्या तिघांमध्ये सगळ्यात जास्त कोणाचा आहे, N3- तो काय असेल, N3- सगळ्यात जास्त असेल. मग असेल O2- आणि मग असेल आपला F-. बरोबर, F-. त्यानंतर काय येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज. आता पॉझिटिव्ह चार्ज पण ज्याचा कमी त्याचा ॲटॉमिक रेडियस जास्त. सगळ्यात कमी कोणाचा आहे, Na+. बरोबर, मग येईल Mg2+ आणि मग येईल Al3+. ठीक आहे, सो हा आपला असेल ऑर्डर ऑफ आयोनिक रेडाय. ऑर्डर ऑफ आयोनिक रेडाय. बरोबर, आयोनिक रेडायचा काय असेल, हा ऑर्डर असेल. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊ आणखी. ठीक आहे, सो आता एक्झाम्पल जो आहे तो कसा आहे आपला की, ओके, एक्झाम्पलच्या अगोदर जर आपल्याला कोणी विचारलं की Na+ जो आहे, ठीक आहे, Mg2+ आहे आणि Al3+ आहे, का बरं Al3+ सगळ्यात कमी साईज आहे, तर आपण काय करू, या आपल्याला हे माहिती आहे की सगळे आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे सगळ्यामध्ये 10 इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर, सध्या 10 इलेक्ट्रॉन आहेत, पण याच्यात प्रोटॉन किती आहे, तर सोडियम मध्ये 11 प्रोटॉन असतात, मॅग्नेशियम मध्ये 12 प्रोटॉन असतात आणि याच्यात किती, अल्युमिनियम मध्ये 13 प्रोटॉन आहेत. ठीक आहे, आता प्रोटॉन इथे काय जास्त आहेत आणि इलेक्ट्रॉन काय कमी आहेत. प्रोटॉन जास्त इलेक्ट्रॉन कमी, तर हे काय करतील, खूप जास्त इलेक्ट्रॉन आपल्याकडे अट्रॅक्ट करू शकतील. म्हणजे जास्त इलेक्ट्रॉन आपल्याकडे अट्रॅक्ट करतील तर झेड इफेक्ट काय होऊन जाईल, झेड इफेक्टिव्ह इन्क्रीज होऊन जाईल आणि झेड इफेक्टिव्ह इन्क्रीज तर ॲटॉमिक साईज काय होऊन जाईल, डिक्रीज. आणि ॲटॉमिक साईज जो आहे तो डिक्रीज झाला म्हणजे आपला आयोनिक रेडाय काय झाला, आयोनिक रेडाय पण डिक्रीज झाला. बरोबर, त्याच्यामुळे काय मिळते आपल्याला, डिक्रीज मिळते. इथे काय कम्पेरेबल टू
आहे, ठीक आहे, की इथे 11 आहे, इथे 10 आहेत, ठीक आहे, तर हे थोडंफार उडतील, पण इथे 10 आहे आणि इथे 13 प्रोटॉन आहे, तर हे खूप जास्त उडतील. म्हणून जसं जसं पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होणार आहे तसं तसं साईज काय होतं आयोनिक रेडियाचा डिक्रीज होत आहे, ठीक आहे. त्यामुळे साईज आपला ऑर्डर जो आहे तो असा मिळाला आपल्याला, ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल डिस्कस करूया. सो एक्झाम्पल असं आहे की आपल्याला दिलंय S2- आणि आपल्याला दिलंय F-. आपल्याला सांगायचं आहे की याचा ऑर्डर कसा असेल, ठीक आहे. तर इथे काय होते की हा जो सल्फर आहे तो आपला येतो थर्ड पिरियड मध्ये आणि F जो आहे तो आपला येतो सेकंड पिरियड मध्ये, ठीक आहे. सेकंड पिरियड मध्ये येतो आणि आपल्याला माहित आहे आपण जसं खाली जाऊ म्हणजे पहिले सेकंड पिरियड येते मग थर्ड पिरियड येते, जसं खाली जाऊ तसं काय होते साईज जो आहे तो काय होतो इन्क्रीज होतो कारण नंबर ऑफ शेल इन्क्रीज होतात. तर इथे आपण हे नाही बघणार की चार्जेस काय आहेत, इथे आपण बघू थर्ड पिरियड सेकंड पिरियड, तर हा थर्ड पिरियडचा आहे म्हणून याचा साईज काय होईल जास्त होईल, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल डिस्कस करू आपण. तर एक्झाम्पल असं आहे काय Ca2+ आहे, कॅल्शियम आहे आणि सोडियम Na+ आहे. आता जर आपण डिस्कस केलं तर काय सेम आपण तेच म्हणणार आहोत की याचा पिरियड जास्त आहे, हा थर्ड पिरियडचा आहे म्हणून याचा नंबर ऑफ शेल इन्क्रीज, त्याचा साईज पण काय होऊन जाईल इन्क्रीज होऊन जाईल, बरोबर. कारण इथे काय होत की आपण ली ना की आणि हे काय बेटा मांगे कार, ठीक आहे. एक तर तो पिरियड वाईज पण काय होतं खाली आहे आणि वरतून काय आपण डाऊन द ग्रुप आपला साईज पण काय होतं इन्क्रीज होते आणि म्हणून काय म्हणू आपण की हा जो आहे तो काय असतं त्याची आयोनिक रेडिया जास्त असेल, ठीक आहे. नेक्स्ट डिस्कस करू आपण. सो क्वेश्चन असा आहे की N3- अँड S2-, ठीक आहे. याच्यात जर आपल्याला सांगायचं असेल तर कोणतं जास्त येईल ते आपण कसं सांगणार आहोत. तर सेम रिझन हा जो आहे तो थर्ड पिरियडचा आहे तर आपला कोणतं जास्त असणार आहे N3- की S2-. नक्कीच S2-, ठीक आहे. नेक्स्ट आहे की जर आपल्याकडे असेल Cr2+ क्रोमियम आहे, ठीक आहे, Cr3+ आहे, Cr2+, Cr4+ आणि Cr6+ आहे. ज्याचा पॉझिटिव्ह चार्ज कमी त्याचा ॲटॉमिक साईज जास्त, सगळ्यात जास्त सॉरी आयोनिक रेडिया त्याची जास्त. कोणाची आयोनिक रेडिया जास्त असेल ही याची, कारण पॉझिटिव्ह चार्ज कमी आहे. जितका जास्त पॉझिटिव्ह चार्ज असेल तितका झेड इफेक्ट वाढते आणि ॲटॉमिक साईज डिक्रीज होतो, आयोनिक साईज डिक्रीज होतो, ठीक आहे. तर आयोनिक रेडिया काय होईल डिक्रीज होऊन जाईल यांची, ठीक आहे. मग आहे की सपोज आपण S घेतला म्हणजे सल्फर S2-, S2+ आणि S4+ आहे. आता जर आयोनिक रेडिया सांगायचं असेल तर आपण काय कसं सांगू, सिंपल आहे, मायनस चार्ज आहे तो सगळ्यात जास्त असेल, ठीक आहे, 2-. मग येते न्यूट्रल, न्यूट्रल आला पॉझिटिव्ह 2+ आणि 4+ मध्ये कोण येऊन जाईल 2+ पहिले येईल आणि मग 4+ येईल, कारण ज्याचा पॉझिटिव्ह चार्ज जास्त त्याचा ॲटॉमिक साईज कमी, ठीक आहे. नेक्स्ट आहे, नेक्स्ट डिस्कस करू, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन राहील आपला की I- आहे आपल्याकडे, ठीक आहे. इथे आपल्याकडे Br-, इथे आहे Cl-, F- आहे आणि H- आहे, ठीक आहे. याचा ऑर्डर जर आपल्याला सांगायचं आहे, ठीक आहे, तर आपण कसं डिसाईड करणार आहोत, कारण हॅलोजनचं तर सांगता येईल इझी आहे, पण आपल्याला हायड्रोजनचं सांगायचं आहे. मेन म्हणजे ते हायड्रोजनची गोष्ट आहे म्हणून हा खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. हा कन्सेप्टच खूप इम्पॉर्टंट आहे. तर बेसिकली काय होते यांचा ऑर्डर जो असतो, ठीक आहे, ऑर्डर जो आहे तो काय आपल्याला हे माहिती आहे हॅलोजनचं आहे सगळं, म्हणजे हे काय आता डाऊन द ग्रुप जे आहे ते काय होईल ॲटॉमिक साईज इन्क्रीज होईल, म्हणजे आपण काय म्हणू की आयोडीन सगळ्यात जास्त असेल, बरोबर, I- सगळ्यात जास्त असेल, मग असेल आपला Br-, मग असेल आपला Cl- आणि मग असेल आपला F-. कारण काय होतं डाऊन द ग्रुप फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असं आहे, बरोबर. डाऊन द ग्रुप काय होतं ॲटॉमिक साईज इन्क्रीज, तर त्याची आयोनिक रेडिया पण काय होऊन जाईल, त्याची सेम चार्ज असल्यामुळे डायरेक्ट आपण म्हणू की आयोनिक रेडिया सगळ्यात जास्त याची असणार आहे. पण आपल्याला हायड्रोजनला ठेवायचं आहे. आता हायड्रोजनला आपण कुठे ठेवतो, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हायड्रोजन जो असतो H- जो आहे तो इथे येतो, ठीक आहे. हा असतो आपला ऑर्डर, हे ऑर्डर लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवण्यापेक्षा आपण कन्सेप्ट समजून घेऊ तसं काय असते. आता H- आहे, आपल्याला माहिती आहे हायड्रोजन जवळ काय असते, हायड्रोजन जवळ एक इलेक्ट्रॉन आणि एक प्रोटॉन असते, हे माहिती आहे सगळ्यांना, माहिती आहे ही गोष्ट, बरोबर. आता एक इलेक्ट्रॉन आणि एक प्रोटॉन आहे, जर यांचा रेशो घेतला इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचा तर काय होऊन जाईल 1 होऊन जाईल, ठीक आहे. जर मी H- घेत आहे तर इथे काय झालं 2 इलेक्ट्रॉन आणि 1 प्रोटॉन झाला, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन प्रोटॉन झाला, म्हणजे याचा रेशो काय झाला 2 झाला, बरोबर. याच्या कम्पेअरनी जर आपण ह्या दोघांचं केलं तर काय झालं सडनली 50% काय झालं इन्क्रीज झाला हा इलेक्ट्रॉन प्रोटॉन रेशो जो आहे पहिले 1 होता, पण जसं आपण एक इलेक्ट्रॉन इन्क्रीज टाकला त्याच्यात तर हा सडनली 50%नी काय झाला त्यांचा रेशो
इन्क्रीज झाला. म्हणजे यांच्यात किती जास्त काय होऊन जाईल, एक इलेक्ट्रॉन आल्यामुळे 50 यांचा इलेक्ट्रॉन प्रोटॉनचा रेशो 50% वाढला, तर इलेक्ट्रॉनचं त्या शेलमध्ये इलेक्ट्रॉनचं किती भयंकर रिपल्शन होईल. म्हणजे यांचं रिपल्शन जे आहे, ठीक आहे, इलेक्ट्रॉनचं रिपल्शन ते खूप जास्त आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉन रिपल्शन जे आहे ते काय आहे, खूप जास्त आहे. आणि त्यामुळे याचा साईज जो आहे तो सडनली काय होतो, खूप जास्त इन्क्रीज होतो. कम्पेअर जर आपण बाकीच्यांसोबत केली ना, तर बाकीच्यांचं जसं आपण काय ठेवलं, आयोडीन नंतर आपण हायड्रोजन ठेवला, मग ब्रोमीन, मग क्लोरीन वगैरे ठेवलंय, बरोबर. तर आपण जर बघितलं, सपोज आपण क्लोरीनचं एक्झाम्पल बघितलं, की क्लोरीन जो आहे त्याचा इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचं रेशो काय आहे, ठीक आहे. ते जर बघितलं तर ते काय, क्लोरीन जो आहे त्याच्याजवळ किती इलेक्ट्रॉन असतात, त्याच्याजवळ इलेक्ट्रॉन असतात 17 आणि प्रोटॉन असतात 18. किती असतील त्याच्यात, 17 इलेक्ट्रॉन आणि 17 प्रोटॉन असतील. ठीक आहे, Cl मायनस मध्ये 18 प्रोटॉन असतील, 17 प्रोटॉन. काय होऊन जाईल, इलेक्ट्रॉन प्रोटॉनचा रेशो 1 होऊन जाईल, कारण 17/17 1 होऊन जाईल. पण ते जेव्हा Cl मायनस घेतो तर हा काय होऊन जाईल, 18 इलेक्ट्रॉन आणि 17 प्रोटॉन, म्हणजे रेशो होऊन जाईल 18/17 इलेक्ट्रॉन अपॉन प्रोटॉन. तर आन्सर काय होऊन जाईल, 1.11. तर इथे रेशो जो आहे तो फक्त कितीने वाढला, हा जो रेशो आहे तो फक्त 11% इन्क्रीज झाला इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचा, आणि तिथे 50% वाढलाय. म्हणजे यांचा साईज जो आहे तो किती जास्त बिगर असेल ते आपण कम्पेअर करू शकतो. एकदम सडनली 50% इन्क्रीमेंट होणं हे खूप जास्त झालं, बरोबर. त्यामुळे आपण काय ठेवलं, H- ला मधात ठेवलाय. ठीक आहे, सो हे रिझन आहे आपलं. आणखी क्लास डिस्कस करू त्यानंतर हा लेक्चर संपून जाईल. ठीक आहे, क्वेश्चन असा आहे आपला की इफ द atomic size of K plus and F minus, ठीक आहे, आपल्याला ॲटॉमिक साईज दिलाय K प्लसचा आणि F मायनसचा इज 1.34 एमस्ट्रॉंग इतका आहे. ठीक आहे, आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे, प्रेडिक्ट द साईज, predict the size of K and F यांचा आपल्याला काय करायचं, साईज प्रेडिक्ट करायचं. ठीक आहे, 4 ऑप्शन दिलेत आपल्याला. पहिला ऑप्शन आहे 1.34 एमस्ट्रॉंग अँड, ठीक आहे, 1.3 एमस्ट्रॉंग, दोघांचंही सेमच आहे, 1.3 एमस्ट्रॉंग. ऑप्शन बी आपल्याला दिला आहे 2.31 एमस्ट्रॉंग अँड 0.64 एमस्ट्रॉंग. ऑप्शन सी आपल्याला दिला आहे 2.31 एमस्ट्रॉंग अँड 1.34 एमस्ट्रॉंग. ऑप्शन डी आपल्याला दिला आहे 0.64 एमस्ट्रॉंग अँड 1.34 एमस्ट्रॉंग. इतका आपल्याला काय दिलं, ऑप्शन दिलेत. आता आपल्याला सांगायचं की के प्लसचं आपल्याला गिवन आहे एफ, आणि एफ मायनसचं काय दिलं, ॲटॉमिक साईज. आपल्याला सांगायचं के आणि एफ असेल तर ॲटॉमिक साईज काय होईल. के प्लस आहे, बरोबर, त्याचा ॲटॉमिक साईज काय, 1.34 एमस्ट्रॉंग आहे, एवढं कन्फर्म आहे. आता काय दिलं आपल्याला, विचारलं काय, केचं विचारलंय. म्हणजे प्लस पासून जर के कडे जात असेल तर तो काय करेल, एक इलेक्ट्रॉनला एक्सेप्ट करेल, तेव्हाच तो तेव्हाच तो के न्यूट्रल बनेल, बरोबर. एक इलेक्ट्रॉन जर त्यांनी घेतला तर काय होऊन जाईल, त्यांचा शेल इन्क्रीज होईल, बरोबर. म्हणजे इथे साईज जो आहे तो काय होऊन जाईल, साईज, ॲटॉमिक साईज तो काय होऊन जाईल, इन्क्रीज. म्हणजे के ची व्हॅल्यू जी आहे ती 1.34 पेक्षा काय असेल, नक्कीच जास्त असेल. तर इथे आपण चेक करू 1.34 पेक्षा कोणाची व्हॅल्यू जास्त आहे, तर ह्या दोन व्हॅल्यू जास्त आहे, म्हणजे बी नाही तर सी मध्ये आन्सर असेल. नेक्स्ट काय आपल्याला दिलाय एफ मायनस. ठीक आहे, किती व्हॅल्यू दिली याची, 1.34 एमस्ट्रॉंग इतकी दिली आहे. विचारलं काय, एफ विचारलंय. एफ मायनसला एफ कडे जायला काय करावं लागेल, एक इलेक्ट्रॉन लॉस करावा लागेल. एक इलेक्ट्रॉन लॉस म्हणजे शेल काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. शेल कमी म्हणजे ॲटॉमिक साईज जो आहे तो काय होऊन जाईल, साईज डिक्रीज होऊन जाईल. म्हणजे ही व्हॅल्यू पेक्षा आन्सर कसं असणार आहे, कमी असणार आहे. कुठे कमी आहे, इथे जी गिवन आहे तेच आहे, म्हणजे आन्सर जे आहे इथे कमी दिला आपल्याला. म्हणजे ऑप्शन नंबर बी जो आहे तो काय आपला करेक्ट आन्सर आहे, बरोबर. सो आपण इथे आता आपण काय सगळं डिस्कस केलं, आपण ॲटॉमिक रेडाय, आयोनिक रेडाय हे सगळं डिस्कस केलं. नेक्स्ट याच्यात आपण आयोनायझेशन एन्थाल्पी वगैरे बघू. ठीक आहे, थँक्यू.